अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खूप महत्त्वाचं नाव आहे। एक फेमस डायलॉग आहे, यू कॅन हेट हिम, यू कॅन लव्ह हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम। हा डायलॉग अजित पवारांना एकदम साजेसा आहे, कारण तुम्ही त्यांचे चाहते असू शकता, त्यांच्या विरोधात बोलू शकता, पण तुम्ही त्यांना इग्नोर करू शकत नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण हे अजित पवारांच्या अवतीभोवती फिरतं। ते त्याचे खूप मोठे घटक आहेत। आधीपर्यंत ते शरद पवारांबरोबर होते, त्यांनी काकांच्या सहाय्याने भरपूर पदं मिळवली, त्यांचंही तर खूप मोठं योगदान होतं। पण नजीकच्या काळात त्यांना भाजप बरोबर जास्त लगाव झाला, त्यांनी भाजपवर जायचा आधी एकदा प्रयत्न केला, तो फसला। त्यानंतर ते आता परत भाजप बरोबर गेले आणि आता सध्याचे जे इक्वेशन्स आहेत ते त्यांचे आणि भाजपचे परत बिघडलेत की काय असं चित्र दिसतंय। तेव्हा आपण अजित पवारांच्या परिस्थितीबद्दल थोडं बोलू आणि त्यांना काका मला वाचवा असं म्हणायची वेळ आलेली आहे का याच्याबद्दलही थोडं भाष्य करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। अजित पवारांना भाजपशी भरपूर लगाव आहे। त्यांनी सकाळी जाऊन देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथविधी देखील केला, पण तो प्रयत्न फसला। शरद पवारांनी आपली लोक परत बोलून घेतलीत। त्यानंतर मात्र त्यांनी दुसरा एक अटेम्प्ट केला आणि तो सक्सेसफुल झाला। ते जाऊन सत्तेत बसले, त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। हालाकी त्यांना जे मुख्यमंत्री पदावर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी इच्छा आहे एकदा मुख्यमंत्री बनण्याची, ती त्यांनी खूपदा बोलून देखील दाखवलेली आहे, ती अद्याप पूर्ण झालेली नाही आणि आता ती पूर्ण व्हायची शक्यता तशी खूप कमी दिसते। भाजपने त्यांना बरोबर घेतलं, त्याच्या आधी भाजपने शिंदेंना बरोबर घेतलं होतं आणि हा सगळा खटाटोप भाजपने केलेला हा फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुकीसाठी। आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा, प्रत्येक नेत्याचा स्वतःचा एक मोटिव्ह असतो। तो स्वतःच्या एका फायद्यासाठी किंवा स्वतःच्या एका कामासाठी पुढे जात असतो, युती आघाडी बनवत असतो। या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये आपण बघितलं तर अजित पवारांना सत्ता पाहिजे होती, अजित पवारांना पद पाहिजे होतं। ते खूपदा बोलून दाखवत होते, त्यांनी दाखवले सुद्धा की पदाशिवाय सत्तेशिवाय कामं होत नाहीत आणि त्यामुळे त्यांना भाजप बरोबर पार्टनर वाटला, कारण मोदींची देशात चलती होती आणि त्यांना असं वाटलं की भाजप बरोबर गेलो तर आपल्याला पद सत्ता दोन्ही मिळेल आणि आपण परत एकदा आपल्या कार्यकर्त्यांची कामं करू शकू आणि आपल्या हातात पॉवर राहील। म्हणून त्यांनी जाऊन भाजपशी हात मिळवणी केली आणि त्या उलट भाजपला जेवढे जास्त लोक त्यांच्याबरोबर येतील ते पाहिजे होतं, कारण एक जनरल समज होता महाराष्ट्रात की नेता आला की त्याच्या मागे त्याचे कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते आले तर त्याचे वोटर येतात आणि ओव्हरऑल हे सगळं समीकरण जर बसलं तर येत्या लोकसभा निवडणुकीत जी आत्ताच झाली त्यामध्ये भाजपला फायदा होईल असं त्यांना वाटलं होतं। त्यामुळे त्यांनी हे सगळा खटाटोप केला, पण गणित चुकली, हिशोब बिघडले आणि लोकसभेत भाजपला तसा अजित पवारांचा खूप काय फायदा झालेला दिसला नाही आणि त्याचं खापर आता भाजप सुद्धा अजित पवारांवरच फोडत आहे। विरोधी पक्ष देखील अजित पवारांना शेजासाठी कारणीभूत धरत आहेत। आता यात झालं असं की भाजपला वाटेल की जर अजित पवार आपल्याकडे आले तर आपला सीट शेअर वाढेल, आपल्याला अजित पवार एक 4 ते 5 सीट मिळवून देतील, पण त्याउलट त्यांची एकच सीट आली आणि याच्या पलीकडे जाऊन असं एक चित्र तयार झालं महाराष्ट्रात की अजित पवारांचे जे नेते आहेत, म्हणजे छगन भुजबळ म्हणा किंवा सुनील तटकरे, बाकीचे जे नेते आहेत ते जिथे जिथे शिंदेची लोक उभारले किंवा जिथे जिथं भाजपची लोक उभारले त्यांना त्यांनी मदत केली नाही, असं एक परसेप्शन तयार झालं आणि त्याचा फटका भाजपला आणि शिंदेंना बसला। म्हणजे थोडक्यात काय तर मतं ट्रान्सफर तर झालीच नाही। म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो वोटर होता त्यानं त्यांच्या जर भागात शिवसेनेचा म्हणजे शिंदेचा कोणी उमेदवार उभा असला किंवा भाजपचा उमेदवार उभा असला तर त्याला मतं द्यायला पाहिजे, ते वोट ट्रान्सफर तर झालंच नाही। त्याच्या उलट जाऊन जे नेते होते अजित पवारांचे त्यांनी देखील ऍक्टिव्हली कॅम्पेनिंगमध्ये पार्टिसिपेट केलं नाही आणि ह्याचा फटका ओव्हरऑल पूर्ण युतीला बसला आणि महायुतीला जो फटका बसतो तोच भाजपसाठी फटका असतो, कारण भाजपच्या सगळ्याचा सूत्रधार आहे, भाजपने सगळ्यांना एकत्र आणलं। त्यामुळे असं एक चित्र तयार झालं की आता अजित पवार भाजपचे तेवढे कामाचे राहिले नाहीये, त्यामुळे त्यांना वेगळं केलं पाहिजे, त्यांना बाजूला केलं पाहिजे। आता या बातम्यांमध्ये किती खरं आहे किती खोटं हे आपल्याला येत्या दिवसात कळेल। भाजप त्यांना बरोबर ठेवतं का, विधानसभेत भाजप एकटं लढतं की भाजप प्लस एकनाथ शिंदे एवढीच महायुती राहते, म्हणजे बेसिकली महायुतीची युती होते का फक्त, हे बघावं लागेल। आणि अजित पवारांकडे 2-3 ऑप्शन्स आहेत। एक म्हणजे त्यांनी भाजप बरोबर जमून घ्यायचं, भाजप जसं वागवेल तसं वागवून घ्यायचं, किंवा दुसरं म्हणजे इंडिपेंडेंटली लढायचं, एक स्वतंत्र पक्ष जसा मनसे लढतो तसं लढायचं, किंवा त्यांना परत एकदा म्हणावं लागेल काका मला वाचवा आणि त्यांना शरद पवारांकडे जावं लागेल। पण शरद पवार देखील त्यांना घेतील की नाही हा वेगळाच प्रश्न आहे, हा वेगळाच मुद्दा आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे आम्हाला भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते। धन्यवाद।